नमस्कार मित्रांनो, एक ऐतिहासिक घटना नुकतीच घडलेली आहे. जपाननी संरक्षण क्षेत्रात आपल्यावर असलेले काही अमेरिकेने लादलेले पण बरेचसे स्वतःवर लादलेले निर्बंध हटवून आता शस्त्रास्त्रांच्या निर्यातीला चालना देण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामुळे चीनचा संताप झालेला आहे. चीननी त्याच्यावर अतिशय जळजळीत अशी प्रतिक्रिया दिलेली आहे. जपान हा पहिला आशियाई देश आहे ज्यांनी एका युरोपीय देशाला म्हणजेच रशियाला युद्धामध्ये पराभूत केलं होतं. 20व्या शतकाच्या सुरुवातीला रशिया जपान युद्धात जपाननी रशियाचा पराभव करून दाखवून दिलं होतं की सावळे लोक किंवा आशियाई लोक हे काही दुय्यम नाही आहेत, ते एका पहिल्या जगातील देशाचा पराभव करू शकतात. अर्थात तेव्हा परिस्थिती वेगळी होती. तेव्हा जवळपास सगळ्याच्या सगळा आशिया कुठल्या ना कुठल्या तरी युरोपीय देशाच्या साम्राज्याच्या टाचेखाली होता आणि अशा वेळेला एका युरोपीय देशाचा पराभव करणं हे काम जपाननी करून दाखवलं होतं. दुसऱ्या महायुद्धात जेवढा विध्वंस नाझी जर्मनीने केला नव्हता तेवढा जपाननी केला होता. जपान अगदी भारतापर्यंत, म्हणजे हा प्रचंड मोठा भूभाग आहे. जेवढा भूभाग हिटलरनी ताब्यात घेतला त्याच्यापेक्षा साधारणतः जास्त किंवा मोठा भूभाग जपानी सैन्याने आपल्या ताब्यात घेतला होता. पण दुसऱ्या महायुद्धात अमेरिकेने अण्वस्त्रांच्या हल्ल्याद्वारे जपानचा विध्वंस केला. जपाननी शरणागती पत्करली आणि ह्या शरणागती पत्करल्यानंतर 1947 साली जपाननी स्वतःवर स्वयंघोषित निर्बंध लादले की जपानचं जे काही सैन्य असेल ते केवळ बचावात्मक आणि स्वतःच्या संरक्षणापुरतं अगदी अतिशय मर्यादित असं सैन्य असेल. जपान कधीही युद्धाच्या दृष्टीने तयारी करणार नाही. एक आक्रमण करणारी सेना, शस्त्रास्त्र निर्माण करणार नाही. आणि जपानच्या संरक्षणाच्या त्याची जबाबदारी अमेरिकेने घेतली. जपानमध्ये अमेरिकेचे नाविक तळ आहेत आणि त्यामुळे जपान त्यानंतर कायम युद्धाचा विरोध करत राहिला. परिस्थिती बदलली. एकीकडे जपानचा शत्रू असलेला चीन वेगाने विकास करू लागला. अर्थात तो विकास करण्यामागे जपाननीच चीनमध्ये केलेली गुंतवणूक आणि तीच सद्गुण विकृती ज्याला म्हणतात की चीन विकसित झाला तर त्यांची साम्यवादी राजवट बदलली जाऊन लोकशाही येईल, शांतता नांदेल आणि हे सगळं बुलेट ट्रेन वगैरे जे तंत्रज्ञान आहे ते जपानने चीनला दिलं. पण चीनने पुढे जाऊन जपानच्या 5 पट मोठी बुलेट ट्रेन बांधली. वाहन उद्योग असेल, इलेक्ट्रॉनिक्स उद्योग असेल, मोबाईल उद्योग असेल, सगळं तंत्रज्ञान जवळपास जपान आणि कोरियानी चीनला पुरवलं आणि चीननी आज प्रचंड मोठी झेप घेतलेली आहे. हे एकीकडे होत होतं आणि चीननी त्याच्या विकास करत असताना सातत्याने जपान विरुद्ध जनमत तयार करून, कारण ही गोष्ट तितकीच खरी आहे की दुसऱ्या महायुद्धाच्या दरम्यान किंवा त्याच्या आधीही मंचुरियाच्या युद्धात वगैरे जपाननी चीनमध्ये अनन्वित अत्याचार केले. जेवढे अत्याचार नाझी जर्मनीने केले नाहीत त्याच्यापेक्षा जास्त क्रौर्य जपाननी दुसऱ्या महायुद्धात दाखवलं असं म्हणतात. तुलना करणं दोन गोष्टींची योग्य नाही, पण जपानने अतिशय क्रूरपणे, आणि हा इतिहास जपानचा केवळ चीन नाही तर आग्नेय आशियातल्या अनेक देशांच्या स्मरणात आहे. आणि या इतिहासाचा वापर करून चीननी आपला राष्ट्रवाद अधिक प्रखर करायला सुरुवात केली. जपानच्या पंतप्रधानांनी यासुकोनी जी तिथली त्यांची शहीद स्मारक म्हणतात किंवा हुतात्मा स्मारक ज्याला म्हणतील, शहीद हा शब्द योग्य नाही आहे, हुतात्मा स्मारक आहे जिथे त्यांच्या युद्धाचे जे वेगवेगळे सरसेनापती आणि जे राजे महाराजे त्यांचे जे स्मारक आहे तिथे जपानच्या पंतप्रधानांनी भेट दिली. तरी चीनमध्ये हिंसक आंदोलन उभी करायची, हे सगळं सुरू झालं. चीन आणि जपान यांची सीमा वादग्रस्त आहे, कारण जपानची बेटं अगदी तैवानपर्यंत येऊन पोचलेली आहेत. म्हणजे छोटी छोटी बेटं आहेत तैवानच्या आजूबाजूला, त्याच्यात जपानचा ती जपानकडे आहे आणि त्यामुळे कायम चीनचा प्रयत्न असा आहे की या बेटांवर स्वतःचा मालकी हक्क सांगायचा, तिथे काहीतरी जवळ आपली स्वतःच्या
नौदलाच्या बोटी न्यायच्या, हे सगळं चीननी सुरू केलं. चीनने आपल्या संरक्षणावर प्रचंड मोठ्या प्रमाणात खर्च करायला सुरुवात केली. आणि दुसरीकडे जपान या अपेक्षेवर होता की अमेरिका जपानचं संरक्षण करेल. पण अमेरिकेतही जी गोष्ट घडते, आणि खास करून ती डोनाल्ड ट्रम्प पहिल्यांदा अध्यक्ष झाल्यावर पुढे आली, की अमेरिकेला जगाच्या भानगडी सोडवण्यात अजिबात रस नाही आहे. आणि त्यामुळे इतर देशांनी स्वतः विकासही करावा आणि स्वतः संरक्षणही करावं, असं साधारणतः अमेरिकेत एक चित्र दिसायला लागलं. त्याच्यातनं जपानमध्ये धोरणात्मक बदल सुरू झाले. त्याचा अर्थातच प्रणेते जर कोणी असतील तर शिंजो आबे होते. त्यांच्याच प्रेरणेने हे क्वाड, भारत, जपान, ऑस्ट्रेलिया, अमेरिका हा गट उभा राहिला. 2014 मध्ये शिंजो आबेंनीच जपानच्या सैन्यावरचा जो लष्करी शस्त्रास्त्रांची विक्री वगैरे सगळं होतं त्याच्यावरची बंदी हटवली. पण अर्थात तेव्हा जपान फक्त बचावात्मक शस्त्रास्त्र बनवत होता. त्याच्यानंतर पुढे 2023 साली फुमियो किशिदा पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी जपानमध्ये पहिल्यांदा घातक शस्त्र, लिथल वेपन ज्याला म्हणतात, ती बनवायला सुरुवात केली. कारण आवश्यक होतं. कारण एकीकडे अमेरिका आपल्या संरक्षणाची गॅरंटी देईलच असं काही नाही, आणि चीन ज्या वेगाने वाढतोय, चीन अमेरिकेला टक्कर द्यायला प्रयत्न करतोय, त्यात जपान मागे राहून चालणार नव्हतं. आणि आता जपानच्या पहिल्या महिला पंतप्रधान सनाई टाकाईची यांनी हा निर्णय घेतलाय की शस्त्रास्त्रांची निर्यात जे त्यांच्या घटनेमध्ये आर्टिकल 9 होतं त्याच्यामध्ये दुरुस्ती करून घातक शस्त्रास्त्रांची निर्यात करायलाही त्यांनी जपानला परवानगी त्याच्यातनं मिळालेली आहे. अर्थात जपान आत्ताच्या घडीला कोणत्याही देशाला शस्त्रास्त्र विकणार नाही आहे. ज्या देशांबरोबर जपानचा संरक्षण करार झालेले आहेत याच्यामध्ये मुख्यतः अमेरिका आणि ऑस्ट्रेलिया, नेटो देश हे आहेत. पण भारतासोबतही जपानचा 29 ऑगस्ट 2025ला संरक्षण करार झालेला आहे. याच्यामध्ये अर्थातच दोन्ही देशांसाठी चीनची असलेली डोकेदुखी कारणीभूत आहे. आणि दुसरी गोष्ट याच्यामध्ये म्हणजे जपानची लोकसंख्या अधिकाधिक वयस्कर होत आहे. जपानमध्ये उत्पादन खर्च, तंत्रज्ञानाच्या बाबतीत जपान सर्वोत्तम आहे. पण तरी देखील जपानची लोकसंख्या वृद्ध होते आणि उत्पादन खर्च जास्त आहे. आणि दुसरीकडे जपाननी भारताबाबत प्रचंड मेहनत घेऊन गेल्या 30-40 वर्षात भारतामध्ये जपानच्या खालोखाल जगातला आपला सगळ्यात मोठा संरक्षण, ज्याला बेस डिफेन्स इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स हा शब्द अतिशय महत्त्वाचा आहे. पण त्याच्या बरोबरच जो दुसरा इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स आहे तो जपानचा सगळ्यात मोठा इंडस्ट्रियल कॉम्प्लेक्स जपानच्या बाहेर हा आता भारतात आहे. कारण संरक्षण क्षेत्रातही वाहनं अतिशय महत्त्वाची असतात. कारण कुठल्याही प्रकारची क्षेपणास्त्र, मिसाईल हे सगळे वाहनांवरच माउंटेड, त्याच्यावरच ती असतात. चिलखती गाड्या असतील, रणगाडे असतील, शेवटी म्हणजे त्याच्यात ऑटोमोटिव्ह पार्ट असतो, हा अतिशय महत्त्वाचा असतो. याच्यामध्ये पूल, क्रेन, हेवी इंडस्ट्रीज महत्त्वाच्या असतात, लिफ्ट करणं. आणि ह्या सगळ्या उद्योग क्षेत्रातल्या या सगळ्या गोष्टी जपानी कंपन्या भारतात बनवतात. बुलेट ट्रेनही जपान आता भारतात बनवणार आहे. आणि त्यामुळे जपानी उत्पादन, दर्जेदार जपानी उत्पादन जपानच्या बाहेर सगळ्यात जास्त कुठे बनतं तर भारतात बनतं. आणि भारतानेही आता संरक्षण क्षेत्रात निर्मिती आणि निर्यात याला प्राधान्य दिलेलं आहे. गेल्या वर्षी आपली संरक्षण क्षेत्रातली शस्त्रास्त्रांची निर्यात 37,000 कोटी इतकी झाली. 37,000 कोटी. पण आताचं जे चित्र आहे, खास करून अमेरिका आणि इराण युद्धानंतर असं म्हटलं जातं आहे की अमेरिकेची जवळपास अर्धी मिसाईल ही सगळी टॉमाहाक आणि थाड आणि ही या युद्धामध्ये संपलेली आहेत. जे रडार हिट झालेले आहेत इराणच्या हल्ल्यामध्ये, काही रडार निकामी झालेले आहेत, काही ॲवॅक्स अर्ली वॉर्निंग कंट्रोल सिस्टीम हे आहे ते उद्ध्वस्त झालेले. याची निर्मितीच अमेरिकेने बंद केली होती. त्याची निर्मिती सुरू करून ती पूर्ण करायला 4 वर्ष 5 वर्ष लागू शकतील. आणि असा अंदाज आहे की 2027 साली चीन तायवान ताब्यात घेण्याचा प्रयत्न करेल. या सगळ्या ह्याच्यामध्ये जपानची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. कारण जपानची बेटं तायवानच्या बाजूला आहे. आणि भीती ही आहे की चीन जपानवरही हल्ला करू शकेल. आणि त्यामुळे अमेरिकेवर तर विसंबून चालणारच नाही. आणि त्यामुळे जपानलाच स्वतः, जपानकडे जबरदस्त ताकद आहे, निग्रह आहे, पण त्यांनी स्वतःहून शस्त्र खाली ठेवलं होतं. त्यांना आता ती शस्त्र हाती घ्यायची वेळ आहे. आता याच्यातनं भारत जपान संबंधांना कशा प्रकारे चालना मिळू शकेल तर जसे म्हटलं की जपानचा इंडस्ट्रियल बेस भारतात आहेत. भारताची
मॅन्युफॅक्चरिंग कपॅसिटी मोठ्या प्रमाणावर करायची आता तयार होऊ लागलेली आहे. आणि त्यामुळे ज्या देशांना जपान निर्यात करते आणि दुसरीकडे फ्रान्स असेल, अमेरिका असेल, हे सगळे अनेक जपानचे भागीदार देश आहेत. म्हणजे आपल्याला बऱ्याच लोकांच्या मनात रशियाबद्दल आणि रशियन शस्त्रास्त्रांबद्दल खूप प्रेम असतं, पण रशियाची शस्त्रास्त्र जवळपास सगळी दुय्यम दर्जाची असतात. रशियाची मैत्री 1 नंबर आहे, पण रशियाची शस्त्रास्त्र 2 नंबर आहेत. म्हणजे हे खरं आहे की रशिया किंतु परंतु न करता भारताच्या पाठी उभा राहतो. मैत्री एकदा केली की मग तुम्ही मित्र आहात, मग त्याच्यात किंतु परंतु नसतं. पण तरी देखील दर्जाच्या बाबतीत रशियन शस्त्रास्त्र ही दुय्यम दर्जाची आहे. ब्राह्मोस त्याला अपवाद असेल, S-400 तेही अगदी सर्वोत्तम नाही, पण ते अतिशय उत्तम आहे. पण असे काही अपवाद वगळता पण बाकीचे देश आहेत, फ्रान्स असेल, ब्रिटन असेल, जर्मनी असेल. राजनाथ सिंग त्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ते म्हणले ट्रम्प अध्यक्ष झाल्यानंतर ते जर्मनीला ही दुसरी भेट आहे. कारण जी अवस्था जपानची आहे तीच जर्मनीची, आणि त्यामुळे हे सगळे देश एकमेकांशी जोडले गेले असताना या सगळ्या देशांचा एक कॉमन फॅक्टर आहे, तो कॉमन फॅक्टर भारत आहे. आणि त्यामुळे भारतामध्ये संरक्षण क्षेत्राच्या उत्पादनासाठी ही अतिशय चांगली संधी आहे. आता जपान निर्यात करणार म्हणजे कशाची निर्यात करणार, किती निर्यात करणार, पण अनेक प्रकारचं जपानचं नौदल हे त्याचं सगळ्यात ताकदवान होतं. शिप बिल्डिंगमध्ये जपान आघाडीवर होतं. आता भारत खूप मोठ्या प्रमाणात शिप बिल्डिंगसाठी प्रयत्न करतोय. आणि या पर्शियाच्या आखातात जे काही झालं त्याच्यातनं इतर देशांच्या जहाजावर अवलंबून राहण्याचा जोखीम भारत पत्करू शकत नाही. शिप बिल्डिंगमध्ये जपान भारतासाठी महत्त्वाचा भागीदार ठरू शकतो. अर्थात वाहन निर्मिती सगळ्या जपानी गाड्या भारतात बनतातच, पण त्याच्यातही जी लष्करी वाहनं आहेत, चिलखती गाड्या आहेत, त्याच्यामध्ये जपान महत्त्वाची भूमिका बजावू शकतो. वेगवेगळ्या प्रकारची क्षेपणास्त्र असतील आणि बाकी जे ज्याला इलेक्ट्रॉनिक्स वॉरफेअर, सॅटेलाईट इमेजरी, ह्या ज्या सगळ्या इमेज ॲनालिटिक्स, आजच व्हिडिओ आला होता की हे सगळं जग आहे, युद्धाचं जग आहे, ते आता उपग्रहांकडे, स्पेस सेक्टरमध्ये गेलेलं आहे. उपग्रह हवेत, आकाशातले उपग्रह शत्रूवर कशी नजर ठेवतो, शत्रूच्या हल्ल्याची रिअल टाईम इन्फॉर्मेशन कशा प्रकारे देतो, यावर युद्धाचा निकाल लागणार आहे. आणि त्या क्षेत्रातही जपान आणि भारत चांगल्या प्रकारे काम करू शकतात. आणि म्हणून म्हटलं एका दृष्टीने अमेरिकेपेक्षा जपान कितीतरी जास्त विश्वासार्ह देश भारतासाठी आहे. आणि पुन्हा तो पाश्चिमात्य गटातला देश आहे. म्हणजे फ्रान्सपेक्षा, अमेरिकेपेक्षा जपान जास्त विश्वासार्ह आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं जपानचा हा जो निर्णय घेतलेला आहे त्याचे भारतासाठीही दूरगामी परिणाम होणार आहेत. आणि भारत जपान मैत्री आणि संरक्षण संबंध त्याच्यातून अधिक मजबूत होणार आहेत. हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती आहे. तुर्तास इथेच थांबतो. पाहत रहा MH48.